मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग। इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, बॉलिवूड गॉसिप, ग्लॅमर, स्टायलिश फोटोज आणि ड्रामाची मजा। आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे। आजच्या खास भागात आपल्याला भेटणार आहे आमिर, करीना आणि रॅन्चोची जोडी। हो, 3 इडियट्सचा सिक्वेल येणार आहे। बॉलिवूडचा किंग खान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मन जिंकण्यासाठी सज्ज आहे। तर मला कधीच नाही म्हणायचं सौभाग्य मिळालं नाही असं देसी गर्ल का म्हणते बघूयात। तर दुसरीकडे प्रणित मोरे आणि मालती खरंच प्रेमात आहेत का माहित नाही। मग तिचं नाव काढल्यावर तो का लाजायचा हे मला पण कळलं नाही। यावर तो काय म्हणालाय बघूयात। चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी। 3 इडियट्स हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला होता आणि त्याचा सिक्वेल 15 वर्षांनंतर येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आणि अपेक्षांचं वातावरण आहे। या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवरच यश मिळवले नव्हे तर त्याने शिक्षण पद्धतीवरील चर्चा, तरुणांच्या मानसिकतेला आकार देणारे विचार आणि ऑल इज वेल हे आयकॉनिक संदेश दिले। सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा आमिर खान, करीना कपूर, आर माधवन आणि शर्मन जोशी यांची धमाकेदार जोडी पाहायला मिळणार आहे। यामुळे प्रेक्षकांना ती जुनी जादू आणि नवा ताजेपणा मिळेल का हे पाहणं खूपच रोचक ठरेल। राजकुमार हिराणी आणि आमिर खान यांचे निर्मित टीम देखील उत्साहात आहे। आमिर आणि करीना यांच्या ऑन स्क्रीन जोडीबद्दल खूपच अपेक्षा आहेत। 3 इडियट्स मध्ये त्यांची जादू असलेल्या पिया रांचोचे पात्र प्रेक्षकांच्या मनावर गाढ ठरले होते। त्या जादूचा सिक्वेल मध्ये आणण्याची अपेक्षा आहे। अशा प्रकारे 3 इडियट्स 2 एक प्रमुख चर्चेचा विषय बनला आहे आणि सर्वांसाठी एक मोठा इव्हेंट ठरेल। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे। त्याच्या आगामी चित्रपट किंग मध्ये शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत। चित्रपटात शाहरुख ॲक्शन सीन्स करताना दिसत असून सुहाना खानही त्यात ॲक्शन प्रशिक्षण घेऊन सहभागी होणार आहे। शाहरुख खान त्याच्या मुलीला ॲक्शन ट्रेनिंग देत असल्याची माहिती त्याची मैत्रीण फराह खानने दिली आहे। फराहने दुबईमध्ये एका कार्यक्रमात ही गोष्ट उघड केली। किंग हा चित्रपट शाहरुख, सुहाना, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिकांसह प्रदर्शित होणार आहे। सुहाना खानने द आर्चीज चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे। किंग पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल। प्रियंका चोप्रा, जी आज एक ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाते, तिने आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे। बॉलिवूडमध्ये तिला अनेक अपयशांची छाया असली तरी तिच्या कठोर परिश्रमाने आणि चिकाटीने तिने हे सर्वांवर मात केली आहे। अलीकडेच प्रियंकाने अबुधाबीतील एका कार्यक्रमात बॉलिवूडमधील आपल्या संघर्षावर प्रकाश टाकला। तिने सांगितले की एक काळ असा होता जेव्हा तिचे 6 चित्रपट सलग फ्लॉप झाले आणि तिचे सहकलाकार तिला मागे टाकत होते। माझ्या निवडीतील कमी आणि माझ्या अस्तित्वाची चिंता अधिक होती असं ती म्हणाली। सुरुवातीला तिने कोणत्याही ऑफरला नकार देण्याचा विचार केला नव्हता, ज्यामुळे कधी तिला कुटुंबातील महत्त्वाचे क्षणही गमवावे लागले। परंतु आज प्रियंका तिच्या यशामुळे आनंदी आहे आणि तिला तिच्या कामाच्या बाबतीत अधिक पर्याय आहेत। प्रियंका चोप्रा आता बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे। शिवाय जवळजवळ 6 वर्षांनंतर अभिनेत्री SS राजामौली यांच्या मोठ्या बजेटच्या चित्रपट वाराणसीद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत परतत आहे। बॉर्डर 2 चित्रपटाच्या टीमने आहान शेट्टीचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केलाय। पोस्टरमध्ये आहान शेट्टी एक युद्धसज्ज नेव्हल ऑफिसर म्हणून दिसतोय, ज्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे ठसे आणि हातात शस्त्र आहे। त्याच्या दमदार लुकने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे। काहींनी त्याच्या वडील सुनील शेट्टींशी तुलना केली आहे। बॉर्डर 2 हा आहानचा दुसरा चित्रपट असून याआधी त्याने तडपमध्ये अभिनय केला होता। सिनेमाप्रेमी यावर चांगली प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याला या चित्रपटातून मोठ्या ओळखीची अपेक्षा आहे। सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ देखील चित्रपटात आहेत। बॉर्डर 2 हा भारतीय वायुदलावर आधारित असलेल्या एका ऐतिहासिक युद्धपट चित्रपट आहे। चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। आहान पुढील वेळी एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे। धुरंधर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल मचवतोय।
आणि त्याची कमाई व प्रेक्षकांचे प्रतिसाद पाहून तो मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करतोय। आदित्य धर दिग्दर्शित आणि लिहिलेला हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडून 5 दिवसात 152 कोटींच्या जवळपास कमाई करतोय, जे अत्यंत उल्लेखनीय आहे। चित्रपटात मुख्य भूमिका रणवीर सिंग यांनी साकारली आहे, पण अक्षय खन्नाच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। त्याच्या भूमिका आणि परफॉर्मन्सवर जोरदार कौतुक होतंय। 5व्या दिवशी चित्रपटाने 25.83 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण कलेक्शन 152.8 कोटींवर पोहोचले। पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई करणारा हा सिनेमा शनिवारी 32 कोटी आणि रविवारी 43 कोटी कमाई करत सर्वाधिक सिंगल डे कलेक्शन करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे। कनिका कपूर सोबत मेघालयमधील मेगोंग फेस्टिवल मध्ये आयोजित एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान धक्कादायक घटना घडली। स्टेजवर गाणं गात असताना एक चाहता सुरक्षा रक्षकांना न जुमानता स्टेजवर चढला आणि कनिकाच्या पायांना पकडून तिला उचलण्याचा प्रयत्न केला। कनिकाने तत्काळ त्याला झटकवून दूर ढकललं, पण त्यानंतर तो चाहता कनिकाला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला। सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि त्याला बाजूला केलं। कनिकाने शांतपणे परिस्थिती हाताळली आणि तिचा परफॉर्मन्स थांबवला नाही। युजर्स या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत। काहींनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत, तर काहींनी संबंधित चाहत्यावर कारवाईची मागणी केली आहे। कनिका कपूरच्या गाण्यांमध्ये बेबी डॉल आणि चितिया कलाइया यांसारख्या सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे। प्राजक्ता माळी, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर AI जनरेटेड फोटो आणि व्हिडिओच्या विरोधात आवाज उठवलाय। एका फॅन क्लबवर तिचा AI फोटो पोस्ट केल्यावर ती चिडली होती। तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे फॅन क्लबला विनंती केली की AI फोटो बनवणं थांबवावं। प्राजक्ताने स्पष्ट केले की ती कधीच AI जनरेटेड फोटोंचं समर्थन करणार नाही। सेलिब्रिटींच्या फोटो एडिटिंग आणि मॉर्फिंगच्या दुरुपयोगावर तिने नाराजी व्यक्त केली आहे। अनेक इतर प्रसिद्ध कलाकारांनी देखील AIच्या गैरवापराविरोधात आवाज उठवला आहे। प्राजक्ता चित्रपटांसोबतच तिच्या दागिन्यांचा ब्रँड प्राजक्ता राज चालवते। कर्जत येथील तिच्या फार्म हाऊसला पर्यटकांसाठी भाड्याने दिलं जातं। प्राजक्ताला सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फॅन पेजेस देखील आहेत। तिच्या व्यावसायिक यशासोबत तिच्या सामाजिक जबाबदारीचा देखील आदर केला जातो। बिग बॉसचा 19वा सीझन संपल्यानंतर सोशल मीडियावर प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे। घरात असताना दोघांमध्ये जवळीक दिसली आणि एकमेकांशी मस्करी करत भांडत देखील होते। काही चाहत्यांनी ते प्रेमाचं नातं असल्याचं म्हटलंय, पण प्रणित मोरेने स्पष्ट केलं की त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं होतं। प्रणितने सांगितलं की बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या भावनांचा आदानप्रदान करत असताना रोमॅन्टिक नातं कधीही निर्माण झालं नव्हतं। त्याचं म्हणणं होतं की सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि क्लिप्समुळे लोकांची गफलत झाली। त्याने चिडवणाऱ्या प्रश्नांना हसत हसत उत्तर दिलं आणि लाजत असल्याचंही कबूल केलं। घराच्या शेवटी मालतीचं एविक्शन झाल्यावर प्रणितला तिला न सांगता जाण्याचं दुःख झालं होतं, पण त्याला असं वाटतं की ते भांडण लवकर सुटेल। आजच्या शो मध्ये एवढंच। परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।